फलोत्रमध्ये इथे झेल सुटला होता. यावेळेस मात्र वन शॉट, दर्जेदार फटका, बॉल चालला पॉइंट डोक्यावरनं. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल होता आणि तिथे दर्जेदार स्क्वेअर कट तो आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम पद्धतीने हा फटका सजवला आणि बॉल सीमारेषेच्या दिशेनं सीमारे होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 20-20 या आकड्यावर. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र सरळ डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉल उडवून फेकून दिलंय. सुपुंडे 26-1 अशी स्थिती आहे. यावेळेस मात्र आणखी एक सरळ बॅटनं बॉल उडवून दिलंय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या त्यावर जर नजर टाकली तर 32 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हर आणि मॅन्डेटरीच्या पहिल्या 2 ओव्हर मध्ये आक्रमकतेनं फटला. यावेळेस फटका तर फसलाय, बॉल हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. मग त्याच्या मस्त इथे गोलंदाजी केली जाईल. यावेळेस चिरागचा हा बॉल त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय सर मिड विकेटच्या बाहेर. पुढचा बॉल यावेळेस रिव्हर्स, दर्जेदार रिव्हर्सचा फटका, बॉल सीमारेषा पार. योग्य पोझिशन मध्ये आला होता तिथे बॅटिंग करत असताना अनिकेत पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालंय आणि त्यानंतर मग जी जखम झाली आहे ना त्या जखमेवर अगदी खड्याचं मीठ रगडून चोळत असताना पाहिलं मी. मागे बिहाइंड विकेट खेळू दे. यावेळेस मात्र तिथे बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॉल गेलाय, शेतवरतीच झाला. इथे रन्स मिळतील 4. बघा बिहाइंड विकेट खेळण्याकरता मोकळी दिली होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यानंतर लॉंग लेग असेल तिथनं तो पट्टा खाली ठेवला आणि तिथनंच हा फटका खेळला गेला. चिराग गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. पहिला बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरनं दमदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक, बॉल चाललाय कव्हर. काय फटका खेळलाय, लाजवाब, अप्रतिम. हे बघा इनसाइड आउट केलं होतं आणि काही दर्जेदार पद्धतीने हा फटका सजवलाय तिथे. विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं ऑफस्टंपच्या बाहेर जागा दिली, मग त्या जागेचा वापर करावा लागेल आणि तो वापर केला. बॉलवर इथे चांगले फटके ते मैदानाच्या आतनं पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय. 3 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या 10 आहे. यावेळेस मात्र कट शॉट, पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. प्रियसच्या गोलंदाजीचा कारण खराब गोलंदाजी होतीये. ऑफस्टंपच्या बाहेर जास्तीची रूम दिली जाते आणि ऑफस्टंपच्या बाहेर दिलेल्या रूमचा फायदा तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण 4 बॉल मध्ये 15 रन्स त्यांना आतापर्यंत खर्च केलेत. यावेळेस मात्र डान्सिंग राऊंड ट्रॅक पद्धतीने खेळलाय, बॉलला तिथे पुल केलंय आणि 4. काय अप्रतिम फटकेबाजी होतीये इथे. प्रियेश आता मात्र त्याच्यावरचं प्रेशर वाढलंय. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि त्याला अगदी योग्य तऱ्हेने पुढे सरसावत असताना हा